नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10 फेब्रुवारीपासून आपला 12वी बोर्ड एक्झाम म्हणजेच HSC बोर्ड एक्झामचा आपला पहिला पेपर इंग्लिश या विषयाचा आहे. आणि इंग्लिश या विषयाची क्विक रिव्हिजन आपण बघणार आहोत. आता क्विक रिव्हिजनमध्ये आपण काय बघणार आहोत? आपलं रायटिंग स्किल बघणार आहोत. रायटिंग स्किल कुठं असतं आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये? तर ते असतं क्वेश्चन 4 मध्ये आपलं रायटिंग स्किल असतं. आता क्वेश्चन 4मध्ये ABCD असे 4 क्वेश्चन असतात. ईच क्वेश्चन असतो आपला 4 मार्क्ससाठी असतो. आता ABCD यापैकी आपण डी क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. आता डी क्वेश्चनमध्ये काय असतं? डी क्वेश्चनमध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन असतात. आता 3 क्वेश्चन कुठले कुठले असतात? फर्स्ट क्वेश्चन असतो तुम्हाला फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू याच्यातला येतो. दोन्हीतला एक क्वेश्चन विचारला जातो. सेकंड असतो ब्लॉग रायटिंग आणि थर्ड असतो अपील रायटिंग. आता या 3 आउट ऑफ 1 क्वेश्चन सॉल्व करायचा असतो. आता 3 आउट ऑफ द 1 क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. मग याच्यामध्ये इझी क्वेश्चन बघितला तर हा फर्स्ट क्वेश्चन असतो आपल्याला फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू. आता गेल्या वर्षीचा जर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघितला तर तिथे बुक रिव्ह्यू आलं होतं. म्हणजेच यावर्षी जास्त चान्सेस आहेत फिल्म रिव्ह्यूचे. आता दोन्ही पण क्वेश्चन येतात का फिल्म रिव्ह्यू बुक रिव्ह्यू? तर नाही, दोन्हीतला कोणताही एक क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. मग आता गेल्या वर्षी बुक रिव्ह्यू आलेलं, याचा अर्थ यावरती जास्त पॉसिबिलिटी आहे फिल्म रिव्ह्यूची. पण आपण दोन्हीही क्वेश्चन घेणार आहोत. आता फिल्म रिव्ह्यूमध्ये आपल्याला 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळवायचे आहेत. मग ते कसे मिळवायचे? 4 आउट ऑफ 4 मार्क्स आपण कसे मिळवू शकतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आता बघा, हा क्वेश्चन सॉल्व कसा करायचा. आत्ताच मी सांगितलं, हा क्वेश्चन असतो तुम्हाला क्वेश्चन 4D मध्ये हा क्वेश्चन असतो. डी मध्ये पहिलाच क्वेश्चन असतो. मग ह्याच्यामध्ये आपल्याला 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळवायचे आहेत. तर आपलं प्रेझेंटेशन हे छान असलं पाहिजे. मग तो सोडवताना काय करायचं? फर्स्ट आपलं हेडिंग, फिल्म रिव्ह्यूचं हेडिंग द्यायचं, रिव्ह्यू ऑफ द फिल्म. आता मी इथं लिहिलेलं आहे बघा, रिव्ह्यू ऑफ द फिल्म, छावा लिहिलेला आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये राईट केलेला आहे, त्याला अंडरलाईन केलेले आहे. आपण पण काय करायचं? आपण पण असंच हेडिंग द्यायचं, त्याला अंडरलाईन करायची. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट घ्यायचा, नेम ऑफ द फिल्म. काय राईट केलेलं आहे इथं? छावा. नेम ऑफ द फिल्म आहे छावा. रिलीज्ड, आपण जर बघितलं ही फिल्म रिलीज झाली होती 14 फेब्रुवारी 2025 ला रिलीज झालेली होती. दिस फिल्म इज डिरेक्टेड बाय लक्ष्मण उतेकर. लक्ष्मण उतेकर कोण होते? डिरेक्टर होते. प्रोड्युसर कोण होते? दिनेश विजान होते. आता ही जर फिल्म बघितली तर कोणत्या लँग्वेजमध्ये होते? हिंदी लँग्वेजमध्ये होते. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. बेस्ड ऑन, आता ही जी फिल्म तयार झालेली आहे कशावरून तयार झालेली आहे? तर छावा बाय शिवाजी सावंत. शिवाजी सावंत यांची मराठी कादंबरी छावा आहे आणि त्याच्यावरती ही फिल्म डिपेंड आहे. आता नेक्स्ट पॉईंट, फर्स्ट पॉईंट घ्यायचा. आता हे झाले इंट्रोडक्शन. हे जी वरची इन्फॉर्मेशन आपण जी राईट केली ती आहे इंट्रोडक्शन. आपलं काय म्हणतो, आपलं प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून आपण हे इंट्रोडक्शन राईट केलेलं आहे. फर्स्ट पॉईंट आता आपल्याला कव्हर करायचा आहे. नेम्स ऑफ द कॅरेक्टर्स. आता कॅरेक्टर्समध्ये मेन अँड सपोर्टिंग रोल्स आपल्याला राईट करायचा आहे. आता काय राईट केलेलं आहे बघा, इन दिस फिल्म विकी कौशल प्लेइंग अ रोल ऑफ छत्रपती संभाजी महाराज, द एल्डेस्ट सन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. सगळ्यांना माहिती आहे की विकी कौशलने रोल प्ले केलेला आहे कुणाचा? छत्रपती संभाजी महाराज यांचा. आता हे छत्रपती संभाजी महाराज कोण होते? द एल्डेस्ट सन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, मोठा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठे सुपुत्र होते. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर कोण आहे? रश्मिका मंदाना प्लेइंग द रोल ऑफ येसुबाई. येसुबाईचा रोल कुणी प्ले केलेला आहे? रश्मिका मंदाना यांनी येसुबाईचा रोल प्ले केलेला आहे. आता येसुबाई कोण होत्या? वाईफ ऑफ छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज यांच्या वाईफ होत्या. अजून इथं पुढे एक सेंटेन्स तुम्ही ऍड करू शकता, बोथ आर इन मेन कॅरेक्टर्स. दोघं पण कशामध्ये आहेत? लीड रोलमध्ये आहेत, मेन कॅरेक्टर्समध्ये आहेत. किंवा तुम्ही असं पण राईट करू शकता, बोथ आर प्रोटॅगॉनिस्ट ऑफ द फिल्म, असं पण राईट करू शकता. आता सपोर्टिंग रोल्स, इथं आपला पॉईंट आहे सपोर्टिंग रोल्स. सपोर्टिंग रोल्स आर अक्षय खन्ना, औरंगजेब. म्हणजेच अक्षय खन्नाने कोणाचा रोल प्ले केलेला आहे? औरंगजेबचा.
आशुतोष राणाने कुणाचा रोल प्ले केलेला आहे? हंबीरराव मोहिते यांचा. दिव्या दत्ता सोयराबाई, विनीत कुमार सिंग यांनी रोल प्ले केलेला आहे कवी कलश. प्रदीप रावत, एसाजी कंक आणि सारंग साठे यांनी रोल प्ले केलेला आहे गणोजी शिर्के. हे झालं आपला फर्स्ट पॉईंट, नेम्स ऑफ कॅरेक्टर्स, मेन अँड सपोर्टिंग रोल्स. आता अशा पद्धतीने जर तुम्ही हा पॉईंट कव्हर केला तर तुम्हाला या पॉईंटचा 1 आउट ऑफ 1 मार्क्स इथं तुम्हाला मिळू शकतो. सेकंड पॉईंट आहे अबाउट द स्टोरी, थीम ऑफ द फिल्म, किंवा तुम्हाला इथं येऊ शकतो गिस्ट ऑफ द फिल्म, किंवा इथं समरी ऑफ द फिल्म, असं काहीतरी येतं तुम्हाला इथे. मग इथं आपल्याला काय राईट करायचं? सेकंडला थीम राईट करायची, विषय काय आहे फिल्मचा, कशाबद्दल आहे फिल्म ते राईट करायचं आहे. मग आता आपण इथं बघू शकता, छावा इज अ हिस्टॉरिकल ॲक्शन फिल्म बेस्ड ऑन द लाईफ ऑफ छत्रपती संभाजी महाराज. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छावा कशी फिल्म आहे? हिस्टॉरिकल आहे, विथ ॲक्शन फिल्म आहे. आणि ही कशावरती बेस आहे? तर द लाईफ ऑफ द छत्रपती संभाजी महाराज. आता हे छत्रपती संभाजी महाराज कोण होते? द सेकंड रूलर ऑफ मराठा एम्पायर, मराठा साम्राज्याचे सेकंड रूलर होते. रूलर म्हणजे राज्यकर्ते होते. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द संभाजी महाराजाच ब्रेवरी, लॉयल्टी अँड सॅक्रिफाईस. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य कसं होतं, सॅक्रिफाईस त्यांनी केलेले, याच्याबद्दल ही स्टोरी आहे. छत्रपती संभाजी महाराज बिकेम द किंग ऑफ द मराठा एम्पायर. आपल्याला माहिती आहे की मराठा एम्पायरचे किंग छत्रपती संभाजी महाराज झाले. कधी झाले? आफ्टर हिज फादर छत्रपती संभाजी महाराज डाईड. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे डाईड झाले त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज हे मराठा एम्पायरचे काय झाले? किंग झाले. आणि हेच त्या मूवीमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. ही फॉट फॉर हिज पीपल्स फ्रीडम. आता या फिल्ममध्ये आपण हे बघितलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराज पीपल्स फ्रीडमसाठी फॉट, लढले. काय सांगितलेलं आहे? ही फॉट फॉर हिज पीपल्स फ्रीडम, म्हणजेच लोकांच्या स्वातंत्र्यासाठी ते लढलेले आहेत. अजून काय आहे? ॲज वेल ॲज ही हॅड टू प्रोटेक्ट हिज किंगडम. छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या साम्राज्याचं, त्यांच्या किंगडमचं काय करायचं होतं? प्रोटेक्शन करायचं होतं. कुणापासून करायचं होतं? फ्रॉम द मुघल एम्पायर. आणि हेच त्या फिल्ममध्ये दाखवलेलं आहे. ही झाली आपली थीम, किंवा आपण म्हणू शकतो स्टोरी ऑफ द फिल्म. हा सेकंड पॉईंट झाला. थर्ड पॉईंट आहे म्युझिक, डान्स. आता हा सेकंड पॉईंट तुम्ही अशा पद्धतीने कव्हर केला तर तुम्हाला या पॉईंटचे सुद्धा 1 आउट ऑफ 1 मार्क्स इथे मिळू शकतात. थर्ड पॉईंट आहे म्युझिक, डान्स, ॲक्शन, डिरेक्शन, सॉंग्स. म्हणजेच या पॉईंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे? म्युझिक कुणी दिलेलं आहे, डान्स कोरिओग्राफ कुणी केलेला आहे, ॲक्शन डिरेक्शन डिरेक्ट कुणी केलेली आहे फिल्म, सॉंग्स कुठले फेमस आहे त्याच्याबद्दल राईट करायचं आहे. मग आपण इथं काय राईट केलेलं आहे? द 2025 हिस्टॉरिकल ॲक्शन फिल्म छावा वॉज डिरेक्टेड बाय लक्ष्मण उतेकर. आपण मगाशी बघितलेलं होतं. दिस फिल्म इज डिरेक्टेड बाय लक्ष्मण उतेकर, तेच आपण इथं राईट केलेलं आहे. म्युझिक वॉज गिवन बाय A.R. रहमान. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या फिल्मला म्युझिक कुणी दिलेलं आहे? A.R. रहमान. डान्स कोरिओग्राफी बाय विजय गांगुली. विजय गांगुलीने काय केलेले आहे? जे सॉंग्स असतील किंवा काय म्हणतो काही ॲक्शन असतील तर ते कोरिओग्राफी केलेली आहे. पण इथं आपण डान्स कोरिओग्राफी म्हटलेलं आहे. डान्स कोरिओग्राफी कुणी केलेली आहे? विजय गांगुली यांनी केलेली आहे. जाने तू, आयारी तुफान, दीज आर मोस्ट पॉप्युलर सॉंग्स इन धिस फिल्म. हे फेमस सॉंग्स आहेत आणि तेच राईट केलेले आहेत. याच्याशिवाय दुसरे कुठले आहेत ते राईट केले तरी चालतील. फोर्थ पॉईंट आहे व्हाय डिड यू लाईक ऑब्लिक नॉट लाईक द फिल्म. तुम्हाला ही फिल्म आवडली असेल तर ती फिल्म का आवडली, आणि जर आवडली नसेल तर का आवडली नाही त्याचं रिझन आपल्याला इथं द्यायचं आहे. आता इथं मी काय राईट केलेलं आहे बघा, आय लाईक छावा 2025 फिल्म. आता मला ही आवडलेली आहे. का बरं आवडली? बिकॉज इट इज अ हिस्टॉरिकल मूवी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हिस्टॉरिकल मूवी आहे, म्हणून आपण लिहायचं तसं की इट इज अ हिस्टॉरिकल मूवी. थ्रू दिस फिल्म वी नो ऑटोबायोग्राफी ऑफ छत्रपती संभाजी महाराज. या फिल्मच्या माध्यमातून आपल्याला काय कळतं तर छत्रपती संभाजी महाराजांची ऑटोबायोग्राफी समजते. त्याच्यानंतर आपण काय राईट करू शकतो? वी कॅन सी. अजून आपण काय पाहू शकतो या फिल्ममध्ये? वी कॅन सी ब्रेव्हरी म्हणजे शौर्य कुणाचं? ऑफ छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज यांचं काय बघू शकतो तर शौर्य आपण या फिल्मच्या थ्रू बघू शकतो. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट काय आहे? लास्ट पॉईंटमध्ये बघा, लास्ट पॉईंट असा दिला जातो आपल्याला, शुड ऑदर्स वॉच दिस फिल्म.
वुड यू रिकमेंड इट टू युअर फ्रेंड्स अँड व्हाय. असा पॉईंट दिला जातो, नाही दिला जात, दिला नाही गेला तर इथं काय दिलं जातं, युअर ओपिनियन असं दिलं जातं. हा जर पॉईंट नसेल तर युअर ओपिनियन किंवा मेसेज असा काहीतरी पॉईंट दिला असेल, तिथे हा पॉईंट आपण लिहिला तरी चालेल. आता मी काय राईट केलेलं आहे, म्हणजे हे जे मी लिहिलेलं आहे हे तुम्ही मेसेजमध्ये पण राईट करू शकता, युअर ओपिनियनमध्ये सुद्धा हे तुम्ही राईट करू शकता. अकॉर्डिंग टू मी ऑदर शूड वॉच दिस फिल्म. माझ्या मतानुसार ही फिल्म काय केली पाहिजे, सगळ्यांनी पाहिली पाहिजे. आता का पाहिली पाहिजे सांगते मी पुढे. आता इथं काय आहे, आय वुड रिकमेंड इट टू माय फ्रेंड्स. फ्रेंड्सनी बघावी अशी मी त्यांना सजेस्ट करेन, बिकॉज इट गिव्ज अस मेसेज ऑफ ब्रेवरी. या फिल्मच्या माध्यमातून आपल्याला मेसेज मिळतो. कशाचा मेसेज मिळतो, ब्रेवरीचा मेसेज मिळतो, लॉयल्टी, करेज अँड सॅक्रिफाईस, अँड दॅट्स वाय ऑदर शूड वॉच दिस फिल्म. म्हणजेच अशा पद्धतीने जर आपण फिल्म रिव्ह्यू लिहिलं तर आपल्याला 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळायला काहीच हरकत नाही. आणि येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्ही हा क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकणार आहात. आता ज्यांना हा क्वेश्चन बघायचा आहे, थोडा पॉज करा, काय राईट केलेलं आहे ते रीड करा, एकदा रिवाईज करा आणि येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये हा क्वेश्चन